नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मीकांत रांझणे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा आणि कथेचं नाव आहे सगुणा. रानभर कोवळं ऊन पडलेलं. नुकतीच वर आलेली पिकं या सोनेरी उन्हानं चमकत होती. पहाटेचं रुपेरी दव मोत्यासारखं पानापानात दडून बसलं होतं. सूर्य किंचित वर सरकला आणि बांधावरच्या बाभळीवरनं पक्ष्यांचा एक थवा भुरकन उडून गेला. सकाळच्या नीरव शांततेत सूर भरायला सुरुवात झाली. पलीकडच्या विहिरीतनं दोन पारवे घुमत घुमत बाहेर पडले आणि हा निद्रिस्त निसर्ग हळूहळू चांगला जागा झाला. आपल्या कोवळ्या किरणांच्या हातांनी सूर्यानं सगळ्यांना उठवलं आणि बघता बघता सृष्टीचं हे गाणं बहरात आलं. इतक्यात रंगलेल्या मैफिलीत अचानक सतारीची तार तुटावी तसं एक पक्ष्यांचं युगुल कर्ण कर्कश आवाज करत भांडत आभाळात गडप झालं. रानापलीकडचं गावही जागं झालं. देवळातल्या घंटेचा आवाज कौला कौलातून बाहेर आलेल्या चुलीच्या धुरात विरघळला आणि भाकरी बांधून हळूहळू गाव शेताकडे सरकायला लागलं. सगुणाची धावपळ झाली. तिने पटकन दार ओढून घेतलं आणि तिच्यासाठी थांबलेल्या 3-4 जणींची माफी मागत रानाचा रस्ता धरला. तिला उशीर झाल्याबद्दल एक दोघींनी नुसत्या खुणेनं विचारपूस केली, पण मालीने तिला स्पष्ट विचारलं, का ग सगुणे, आज लेट? आता स्पष्ट बोलण्यापलीकडे सगुणेकडे पर्याय नव्हता. नाही, काय नाही, रात्री झोपायला जरा लेट झाला आणि मग झोपच नाही रातभर. का ग बया, काय बरं नाही काय? यमुना मध्येच बोलली. नाही तसं काय नाही, पण सगुणाच्या या वाक्याला तोडत जनाक्का गरजल्या. खरं सांग सगुणे, काल चंदर पिऊन आलता ना? रातभर मी तुमची कळवंड ऐकती, माझ्या बी डोळ्याला डोळा नाही. तुला त्याने मारलं बी वाटतं? नाही अक्का, लय नाही मारलं, पण पुण्याडाव जीवा मारायची सारखी धमकी देत होता. सगुणाच्या या खुलाशानं सगळ्या जणींना धडकी बसली. पांढरीच्या बांधाजवळच्या आंब्याखाली सगळ्या थांबल्या. पुन्हा प्रत्येकीनं सगुणाची व्यक्तिगत विचारपूस केली. यमुना आणि माली खालच्या मळ्यात कामाला गेल्या. बाकीच्या सगुणासह नागझरीकडे वळल्या. सकाळपासून वाट बघणारं रान खुल्लं. रोजची मशागत शेताला टवटवीत ठेवते. माणसासारखंच पिकाचं पण संगोपन करावं लागतं. पिकाला खतपाणी घालून, खुरपून, भांगलून फुलवणारी ही कष्टकरी माणसं आपलं दुःख या कामात विसरून जातात. काळ्या आईशी असणारं हे तादात्म्य विलक्षण आहे. शेतकऱ्याची ही बांधिलकी पारमार्थिक आहे. उगवलेला जोंधळा जरी वैऱ्याच्या मुखात पडणार असला तरी आपल्या कर्माशी इमान राखणारी ही माणसं सृजनाची भलरी गात राहतात. प्रत्येकीनं सरी वाटून घेतली आणि बेंडणी सुरू झाली. जनक्काच्या खुरप्याचा घुंगूर या कामाला एक अलवार लय देत होता. मधूनच जनक्का सगुणाला, पुढं सारखा बिगी बिगी, हे उरकून माळ तोडायचे, दुपार पावतर टेम्पो येईन. पण जनक्का काय बोलतीये हे सगुणाला नीट ऐकू येत नव्हतं, कारण ती तशी खूप मागे राहिली होती. सगुणाचं आज कामात लक्षच नव्हतं. कालची उभी रात्र तिच्या डोळ्यांसमोर तरळत होती. त्या थरारक प्रसंगाची आठवण आणि डोळ्यातनं वाहणारं पाणी तिला काही सुचूच देत नव्हतं. सर्वांगाला होणाऱ्या असंख्य वेदनांनी एकच ठणका लागला होता. डोकं सुन्न झालं होतं. यापूर्वीचा एक एक प्रसंग तिला आठवत होता आणि त्यामुळे तिला पुन्हा पुन्हा भडभडून येत होतं. आपलं कुठे चुकलं हेच तिला कळत नव्हतं. एकाएकी तिचा अर्धांगच तिला असं खायला उठलं. चंदरसारखा गुणी मुलगा बघता बघता व्यसनाधीन झाला आणि निरागस सगुणाला अहोरात्र छळायला लागला. नशिबाला दोष देत ही नवथर मुलगी सगळं काही फक्त सहन करत राहिली.
एकदा या सोशिकतेचीही हद्द झाली. चंदर असा दारू पिऊन आला. यावेळी त्याने नेहमीपेक्षा जरा जास्तच घेतली होती. त्याला आपण काय करतोय याचं भान नव्हतं. या तिरीमिरी त्यांनी सगुणाला खूप मारलं. कहर म्हणजे त्यांनी शेवटी हातात कोयता घेतला आणि सगुणावर वार करता करता त्याचाच तोल गेला. चंदर कोसळला. नशेतच बडबडायला लागला, थांब आता तुला तोडतोच. सगुणानं दाराची कडी काढली. बाहेर किर्र अंधारात ती तशीच पळत सुटली. वाट सापडत नव्हती तरीही ती त्या निबिड अंधारात तशीच चाचपडत ठेचकाळत पळत राहिली. बघता बघता शेजारच्या गावाच्या शिवेवर आली. दिवस उगवायची चिन्ह दिसायला लागली. थोडंसं फटफटलं. एवढ्या दुधाचा एक ट्रक मागून आला. सगुणानं हात केला. रामवाडीला जायचंय म्हणत ती ट्रकमध्ये बसली. हाकेच्या अंतरावर असलेलं तिचं माहेर आलं. कनवटीच्या रुमालातले 5 रुपये देऊन सगुणा रामवाडीत उतरली. पळतच तिने घर गाठलं. दारात लाकडं फोडणाऱ्या लक्ष्मणनं रडत येणाऱ्या आपल्या लेकीकडे बघून कुऱ्हाड तशीच खाली टाकली. लगबगीनं तिला घरात आणलं. काय झालं ग सगू असं म्हणत तिच्या आईने तिला मिठी मारून हंबरडाच फोडला. सगुणाला बराच वेळ शब्द फुटत नव्हता. रात्रभर झालेलं जागरण आणि अंगभर झालेला मार, त्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. आईच्या कुशीत आपला प्राण सोडावा असं तिला वाटलं. तिच्या दोन्ही डोळ्यातलं कढत्त पाणी आईच्या हातावर पडत होतं. लक्ष्मणानं झालेला प्रकार ओळखला. त्यांनी सगुणाला शांत केलं आणि बायकोला समजावत म्हणाला, ए बघ शेवंता, पोटचा गोळा आहे यो, देवानं दिलाय, त्यो मला काही जड नाही. इतकं समज डवलत करून बी त्यांना समाधान नसन तर आता म्या बी काही कमी बाचा नाही. आता फिरून त्या बियाण्याकडे हिला पाठवायची नाही, ध्यानात ठेव. लक्ष्मणच्या या निर्णयानं शेवंताला सुद्धा हायसं वाटलं. तिने सगुणाची समजूत काढली. ये बघ सागा, आमच्या जीवात जीव आहे त्यावर तुला सोडणार नाही. अगं गप रडू न ग, गप. अगं तुझ्याकडं बघून आम्ही जगतोय. शेवंतानं चहा ठेवला. चुलीकडे बघत लक्ष्मण तिथेच भिंतीला टेकून बसला. त्याला शाळेत जाणारी अल्लड सगुणा दिसायला लागली. कित्येक दिवस मूल होत नव्हतं. किती डॉक्टर केले, उपास तापास केले. अशी ही नवसाची लाडकी सगुणा, नावाप्रमाणे चांगल्या गुणांची, शाळेत हुशार, घरकामात हुशार. शेजारच्या गावातल्या पाटलाच्या घरातलं स्थळ आलं. मुलगा पहिलवान, जमीन जुमला बक्कळ. ही अशी सोयरीक नशिबानं मिळाली म्हणून लक्ष्मणानं घाई केली. मळ्याकडेच्या जमिनीचा एक तुकडा विकला आणि लग्न मोठ्या थाटामाटात केलं. अख्खी पंचक्रोशी जेवली. म्हणेल तो फड जिंकणाऱ्या चंदरनं हाही फड जिंकला. अत्यंत सुंदर अशी सगुणा त्याला सहज मिळाली. या कबुतरांसारख्या सुंदर पाखरांचा संसार सुरू झाला. लाडात वाढलेल्या सगुणाला चंदरनं फुलासारखी जपली. या नवतीच्या सौंदर्यावर कोणाची नजर पडू नये म्हणून तो सारखी काळजी घ्यायचा. बाहेरच्या नळावर तिने लावलेली कळशी तो तिच्या आधी पटकन घरात आणायचा. चंदरचं बाहेर कुठेही लक्ष लागायचं नाही. सारखा घराकडे पाळायचा. कणसर राखणाऱ्या गोफण्यासारखी त्याची अवस्था झाली होती. त्याचा सगळा जीव सगुणाभोवती कायम रुंजी घालायचा. चंदरला कोणी नव्हतं. आईवडिलांचं छत्र लहानपणीच हरवलेला चंदर त्याच्या सदा काकाकडे वाढला. आईवडिलांची माया चुलता चुलतीनं दिली. त्याचं उत्तम संगोपन केलं. वडिलार्जित जमिनीचं धन सांभाळलं. ते चंदरच्या हवाली केलं. त्याचं लग्न केलं. संसार थाटून दिला. असा सर्वांगानं परिपूर्ण चंदर आता सगुणाचा झाला होता. सगुणाच त्याची सर्वस्व होती. पण या देखण्या संसाराला त्याच्याच सौंदर्याची दृष्ट लागली. सगुणाची काळजी घेणारा चंदर तिच्या तनामनाचा जणू मालक झाला होता. सगुणाचं कोणाही परपुरुषाशी बोलणं चंदरला सहन व्हायचं नाही. पण ही गोष्ट तो सगुणाला कळू द्यायचा नाही.
तो वेगळ्याच कारणाने तिला रागवायचा. त्यामुळे चंदरचं चिडणं, विक्षिप्त वागणं सगुणाला तसं अनाकलनीय. चंदरला नेमकं काय होतंय हे तिला कळायचं नाही. पण आज तिला या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळाला. कारण कधी नव्हे तो आज चंदर दारू पिऊन आला आणि हे सगळं बरळायला लागला. मग ते रोजचंच झालं. जोडीला मारहाण सुरू झाली. एका भयाण गैरसमजातून निष्पाप सगुणा ही शिक्षा भोगत होती. या गैरसमजाला आणखीन एक गोष्ट कारणीभूत ठरली. सगुणाच्याच वर्गातला रमेश ह्याच गावात प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त झाला. नवी नोकरी, जवळचं गाव. रमेशला खूप आनंद झाला. वर्गात नेहमी पहिल्या नंबरात असणारा रमेश सगुणाचा जवळचा मित्र होता. अभ्यासाच्या आणि शालेय स्पर्धांच्या निमित्तानं त्यांच्यात नेहमी संवाद असायचा. वह्या पुस्तकांची देवाणघेवाण, कधी एकत्र अभ्यास. त्यामुळे ही निखळ मैत्री छान वृद्धिंगत झाली होती. पुढे डीएडच्या निमित्तानं रमेशनं गाव सोडलं आणि दरम्यान सगुणाचं हे लग्न झालं. त्या मैत्रीला विराम मिळाला. आणि आता अचानक रमेशचं सगुणाच्या गावात येणं, त्यामुळे ह्या मैत्रीचं जणू नवीन पर्वच सुरू झालं. रमेश सगुणाच्या समोरच्या घरात पेंगेस म्हणून राहत होता. पण सगुणाचं सहसा बाहेर न येणं, कोणात न मिसळणं हे रमेशला फार विचित्र वाटायला लागलं. तरीही तो ती कधी दिसली तर खुणेनंच बरं आहे का वगैरे विचारायचा, हसायचा. सगुणाई बरं आहे असं हसत खुणेनं सांगायची. एक दोनदा नळाजवळ दोघांनी मस्त गप्पाही मारल्या. आता गावातच आहे तर भेटत राहू असं म्हणत या गप्पा थांबायच्या. पण ही मैत्री चंदरला खटकू लागली आणि तिथूनच चंदर बदलायला लागला. त्याचं कशातही लक्ष लागेना. शंकेचं भूत त्याच्या मानगुटीवर चांगलंच ठाण मांडून बसलं. पण सगुणावर शंका घेऊन आरोप करणं त्याला अवघड वाटायला लागलं. कारण सगुणा तशी मोकळ्या मनाची, भोळी भाबडी मुलगी आणि ह्याच गोष्टीची चंदरला भीती होती. सगुणाशी स्पष्ट बोलून कलह वाढवण्यापेक्षा तो स्वतःलाच त्रास करून घ्यायला लागला आणि ह्या आत्मक्लेशातनं चंदरचं व्यसन वाढलं. दारू पिऊन तो मन शांत करायला लागला. रमेश हा गावात सगळ्यांचा आवडता शिक्षक. अष्टपैलू शिक्षक हा नेहमीच विद्यार्थीप्रिय असतो आणि मग ओघानं तो लोकप्रियही होतो. अर्थात रमेश एक प्रकारे या गावाचं वैभव होता. त्याच्याशी थेट हा विषय बोलून आपलीच इज्जत जाणार या कोंडीत सापडलेला चंदर चांगलाच सैरभैर झाला. त्या दिवशी चंदर नेहमीसारखा तालमीतल्या मित्रांबरोबर दुसऱ्या गावी भरलेला कुस्त्यांचा फड बघायला गेला होता. फड नेहमीपेक्षा फार लवकर मोडल्यानं चंदर लवकर घरी आला. नेमका त्याच वेळी रमेश सगुणाला भेटायला चंदरच्या घरी आला होता. सगुणाशी त्यांनी खूप जुन्या गप्पा मारल्या. अनेक आठवणी दोघं अगदी बुडून गेले. पुढे शिकली असतीस तर किती बरं झालं असतं. 10वीतनं शाळा सोडलीस आणि शेवटी चूल, शेतीवाडी, गाय, गोठा यात अडकली. खरंच तुझ्यासारख्या हुशार मुलींनी पुढे शिकायला हवं होतं, रमेश बोलत होता. आणि इतक्यात आढ्यातनं एक पाल अचानक सगुणाच्या मानेवर पडली तशी सगुणा जोरात किंचाळली. तिला काहीच कळलं नाही. रमेश तिच्या जवळ आला. सगुणा भीतीनं थरथर कापत होती. काय झालं हेच तिला कळेना. रमेशही पुरता घाबरला. त्यांनी तिला हाताला धरून फिरवलं. काय आहे म्हणून तो मागे पुढे बघायला लागला आणि नेमका त्याच वेळी चंदर घरात आला. सगुणाला धरून रमेश खालीवर बघतोय. चंदरच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याची पक्की खात्री झाली. शंकेचं पर्यवसान खात्रीत झालं. त्यांनी त्याच तडफेनं रमेशला एक सणसणीत मुस्काटात मारली आणि तसाच फरफटत त्याला घराच्या बाहेर ढकलून दिला. अशाही अवस्थेत रमेश क्षमायाचना करून काही सांगू बघत होता. याच्या उपर काय बोलशील ना, खालास करून टाकल. चल बाऱ्या बॉलानं निघित ना, चाल. रागानं लालबुंद झालेल्या त्या पहिलवानाकडे बघून रमेशची गाळण उडाली. तो नाईलाजानं थरथरत निघून गेला. सगुणाई चांगलीच घाबरली. ती पाया पडून चंदरला समजावत होती, पण खात्री झालेलं चंदरचं मन काहीही ऐकून घ्यायच्या स्थितीत नव्हतं.
त्यांनी सगुणाला खूप मारलं. सगुणा निपचित पडली. चंदर तसाच तावातावानं घराबाहेर पडला. त्यांनी सरळ दारूचं दुकान गाठलं. नेहमीपेक्षा दुप्पट दारू पिऊन तो पुन्हा घरी आला आणि त्याच नशेत त्यांनी सगुणाला पुन्हा खूप मारलं. शेवटी त्यांनी हातात कोयता घेतला, सगुणाच्या अंगावर धावून गेला आणि वार करताना नशेत तो तोल जाऊन पडला. सगुणा जीवानीशी वाचली, तशीच बाहेर पळाली आणि अशा अर्धमेल्या अवस्थेत रामवाडीला माहेरी आली. सगुणाने सगळी हकीकत आईवडिलांना सांगितली. झाला प्रकार लक्ष्मणाच्या चांगला लक्षात आला. त्यानं त्याच पावली रमेशचं घर गाठलं. त्याच्या वडिलांशी विश्वासानं बोलून त्यांना सोबत घेऊन सगुणासह लक्ष्मण चंदरच्या घरी आला. दोघांनी चंदरला वस्तुस्थिती सांगितली. भावंडांसारख्या या मुलांची खरी मैत्री सांगितली. त्याच्या मनातले सगळे गैरसमज दूर केले. आणि तरीसुद्धा रमेशची ह्या गावातनं बदली करून घेतो असं आश्वासन देऊन रमेशच्या वडिलांनी चंदरची माफीसुद्धा मागितली. सगुणानं आढ्यावरून जिथून अंगावर पाल पडली ती जागा दाखवली आणि एकदाचा चंदरचा गैरसमज दूर झाला. त्यांनी सुद्धा या वडीलधाऱ्यांना हात जोडले. दोघांना आशीर्वाद देऊन आपला सगुणा नावाचा काळजाचा तुकडा मोठ्या विश्वासानं जावयाकडे सोपवून लक्ष्मण परत गेला. सारं काही निवळलं. सगुणानं चूल पेटवली. चुलीच्या जाळात तिला अग्निपरीक्षा देणारी सीतामाय दिसायला लागली. माझ्या चारित्र्यावर संशय घेणारा हा कसला पुरुषोत्तम? हा तर एका भोग्य पदार्थाचा राखणदार. भूक लागली की खायचं आणि खाऊन झालं की कृतघ्न व्हायचं. जगण्याची खरी चव न चाखता फक्त शरीरावर प्रेम करणारा हा माणूस उद्या पुन्हा काही शंका आली की असाच परत जीवावर उठणार. मालक आणि गुलाम हा संघर्ष रोज होणार. काळजाला एकदा चिकटलेला विश्वास जर ओढून काढला तर तो पुन्हा पहिल्यासारखा चिकटत नाही. सगुणा रडत रडत भाकरी करत होती. रात्री दोघेही एका भयान शांततेत जेवले. दारूची चटक लागलेला व्यसनाधीन चंदर आजही पिऊनच आला होता. सासऱ्यांनी केलेली रुजवात त्याच्या डोक्यावरनं गेली होती. थोडं पटलं होतं आणि थोडं पेटलं होतं. रमेशनं सगुणाला केलेले ते स्पर्श त्याला विंचवासारखे डसत होते. त्यांनी अंथरुणात पुन्हा तोच विषय काढला. काय ग सगुणे, मी म्हणतो ह्यो रम्या आपल्या घरात पाहिला आलाच कसा हा? असं म्हणत चंदरनं तिचा गळा दाबला. सगुणाचा श्वास कोंडला. चंदरनं गळा सोडला आणि तो तिला वाटेल तसा मारायला लागला. अजून काही क्षण जर गळा सोडला नसता तर सगुणा तिथेच गतप्राण झाली असती. एक पुरुष आपल्या पाशवी निष्ठुरतेनं एका निष्पाप जीवावर सूड उगवत होता. दारूची नशा आणि रागाच्या उद्रेकानं त्याला आपण काय करतोय याचं भान नव्हतं. त्यांनी रात्रभर सगुणाला नको इतकं मारलं आणि पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला. तशाही अवस्थेत सगुणा तडफडत उठली आणि या सगळ्या असह्य वेदनांसह तिने सरळ शेताचा रस्ता धरला होता. शेतात जिथे सगुणा बेणत होती तिथेच ती होती. सकाळपासून ती जराही पुढे सरकली नव्हती. बाकी साऱ्या जणी शेताच्या वरच्या टोकापर्यंत गेल्या होत्या. जनाक्कानं पुन्हा हाळी दिली पण सगुणाचा आवाज नाही. सगुणाचा प्रतिसाद नाही म्हणून सगळ्या उभ्या राहिल्या तर सगुणा सकाळी जिथे होती तिथेच निपचित पडलेली होती. जनाक्का पळत आल्या. त्यांनी सगुणाला दोन्ही हातांनी धरून उभं केलं पण उपयोग काहीही नव्हता. निर्जीव सगुणानं अंग टाकलं. एका कोमल स्त्री सौंदर्यातला प्राण डोक्यावरील विश्वासाच्या पदरासकट केव्हाच निघून गेला होता. रानात पुन्हा सकाळसारखी नीरव शांतता पसरली. सृष्टीचे सगळे आवाज ठप्प झाले. सकाळी भांड चित्कार करत आभाळात गेलेल्या पक्ष्यांच्या जोडीतला फक्त नर पक्षी परत आला आणि सगुण निर्गुणाचा हा खेळ
आज पुरता तरी थांबला.